आज संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। मराठा आरक्षणाची घोंगडी भिजतच राहणार। आज महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून मुंबई जाम करून ठेवली आहे आणि हट्ट धरला आहे की ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या। ही मागणी जरांगे पाटलांची घटनेला धरून आहे। यामागील कारणे खूप वेगवेगळे आहेत, परंतु 1960 पासून आजपर्यंतचा विचार केल्यास 22 मुख्यमंत्र्यांपैकी 16 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झाले आहेत। यामध्ये शरदचंद्र पवार हे 3 वेळा, शंकरराव चव्हाण हे 2 वेळा, विलासराव देशमुख हे 2 वेळा आणि आजचा विचार केल्यास 288 आमदारांपैकी 70% आमदार हे मराठा समाजाचे आहेत। महाराष्ट्रात 2 ब्राह्मण, 2 बंजारा, 1 अल्पसंख्याक, 1 लिंगायत सांबार समाजाचे मुख्यमंत्री झाले आहेत। म्हणजेच 22 पैकी 6 मुख्यमंत्री हे बिगर मराठा समाजाचे झाले आहेत। अरे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोणाचे? मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे खासदार, मराठ्यांचे साखर कारखाने, मराठ्यांचे दूध डेअरी, मराठ्यांची पेपर मिल, मराठ्यांची बाजार समिती, मराठ्यांची शाळा, मराठ्यांचे कॉलेज, मराठ्यांचे जिल्हा परिषद, मराठ्यांच्या पंचायत समिती, मराठ्यांच्या ग्रामपंचायत, मराठ्यांच्या महानगरपालिका। अरे जर सत्तेतच तुम्ही आहात तर कोणाला आरक्षण मागताय? असं असताना मराठ्यांना आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतोय, कारण पंजाबराव देशमुखांनी जी शंका उपस्थित केली होती ती शंका आता पुन्हा एकदा जरांगेंच्या रूपाने जोर धरू लागली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये मराठ्यांच्या आरक्षणाची तरतूद केली होती, परंतु याच मराठ्यांनी आपण आरक्षण घेणार नाहीत अशा तोऱ्यात त्यावेळी आरक्षण नाकारले। आज ही सत्तेच्या पाटावर बहुसंख्य मराठे आहेत। असं असताना आरक्षणाचे नाटक गेले कित्येक वर्ष सुरू आहे, ते पुढे असे सुरू राहणार। यातील महत्त्वाचे कारण व कायदेशीर बाब काय आहे हे आपण आमच्या संपादकांकडून ऐका। आरक्षणाच्या घोंगड्याचा विचार करताना मुस्कान जर आपण पाहिलं तर आपल्याला घटनेचा आधार घ्यायला लागणार आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी घटना लिहिली त्यावेळी कलम 14 मध्ये जे काय केलं होतं ते सर्वांना समान हक्क दिले होते, परंतु कलम 15 आणि कलम 16 मध्ये जे होते ते आरक्षण होते। कारण त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक मुद्दा उपस्थित केला होता की जे वर्षानुवर्ष पीडित आहेत त्यांना कोणतं तरी आरक्षण द्यायला पाहिजे। ते आरक्षण देण्याच्या दृष्टीने त्यावेळेला एक आरक्षणाची सवलत देण्यात आली, परंतु आरक्षणाची सवलत देण्यात येत असताना घटनेचा आधार घेऊन काही मर्यादा राखण्यात आल्या। त्या मर्यादा अशा होत्या की कलम 14 मध्ये जे अधिकार दिले तो हक्क होता आणि नंतर 15 आणि 16 मध्ये जे आरक्षण दिलेलं ती सवलत होती। म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की सवलत ही हक्कापेक्षा मोठी नसावी, म्हणजे हक्क जे दिलेले आहेत ते सवलतीपेक्षा वरिष्ठ असावे किंवा जास्तीचे असावे, म्हणून 50% आरक्षणाची एक तरतूद झाली। आज विचार केला तर संपूर्ण जो जरांगे पाटील भांडतात की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे, ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे, त्याचं कारणच हे आहे, कारण जर ओबीसी मधनं जर आरक्षण दिलं नाही आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिला तर ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही। या अगोदर महाराष्ट्र शासनाने हा प्रयोग करून बघितलेला आहे की आपण जास्तीचं आरक्षण द्यायचं, परंतु जास्तीचं आरक्षण हा सर्वोच्च न्यायालयात टिकला गेला नाही आणि तो बाद झाला। आता जी लढाई जरांगे पाटील लढतात ती ओबीसी मधनं आरक्षण घेण्याचं कारणच हे आहे, कारण सर्वोच्च न्यायालय हा घटनेशी बांधिलकी असते आणि घटनेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की सवलत ही 50% जास्त द्यायची नाही। तर आजचा विचार केला ज्या सवलती आहेत त्या 50% पर्यंत आहे आणि जर 10% आरक्षण जास्त दिला तर तो 60% होईल आणि 60% काय होणार आहे तर सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही। महाराष्ट्र सरकारने ज्यावेळी हा प्रयोग केला होता तो उच्च न्यायालयात टिकला। हा का टिकला, कसा टिकला ह्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही, परंतु ज्यावेळी तो सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा तो बाद झाला। आता सुद्धा तेच होणार आहे। जर जरांगे पाटलांचं जे म्हणणं आहे की ओबीसी मधनं आम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर तो ओबीसी मधनं जर आरक्षण दिलं नाही शासनाने तर तो आरक्षण टिकणार नाही, हे पूर्ण आणि पूर्ण जरांगे पाटलांना माहिती आहे। आणि हा घोंगडा जर भिजत असाच राहील, कारण ओबीसी नेते याला विरोध करतात, जर ओबीसी नेत्यांचा विचार केला, जर ओबीसी मधनं जर मराठ्यांना आरक्षण दिला तर तो आरक्षण ओबीसीची टक्केवारी कमी होईल,
कारण ओबीसीच्या ताटात मराठे जातील आणि ओबीसीच्या वाट्याचं काय होतं ते कमी होईल, म्हणून ओबीसीचा तिथं काय आहे तर विरोध आहे. आता जर विचार केला तर हा दिसणारी वरवरची लढाई नेत्यांची दिसते, पण खरंच काही नेत्यांची लढाई आहे तर नाही. ही जरी नेत्यांची वरवरची लढाई दिली असतील तरी शेवटचं हे अंतिम निर्णय हे सर्वोच्च न्यायालयाचा असेल आणि ही बाब सत्य आहे. सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी जर आरक्षण द्यायचं असेल तर ह्या शासनाला ओबीसी मधनाच आरक्षण द्यावे लागेल आणि हे ओबीसी नेत्यांना मान्य नाही. हा झांगडगुट्टा सुटणं कठीण आहे, म्हणून ही घोंगडी अशीच भिजती राहणार आहे. आणि हा आरक्षणाचा, कारण आरक्षणाचा हे मुद्दा आणि मुद्दा गेली 30 वर्ष महाराष्ट्रात चालू आहे. सत्तेत कुणी येवो, फक्त सत्तेत यायच्या अगोदर हा आश्वासन दिला जातो की मराठ्यांना आरक्षण दिलं जातो, परंतु तसं होत नाही कारण ते कायद्यात बसत नाही. कारण कायदा हा घटनेशी बांधिलकी आहे आणि घटनेशी बांधिलकी असल्यामुळे आरक्षणाची घोंगडी ही अशीच भिजत राहणार आहे. कायदेशीर आरक्षणाची बाब जर का अशी असेल तर हे घोंगडे असेच भिजत राहणार आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.